शेतकरी मित्रांनो नमस्कार. मी गौरव तायवाडे, किसान कन्सल्टन्सी अँड सॉइल टेस्टिंग प्रायव्हेट लिमिटेड मुर्शी. आज चांदूरबाजार तालुक्यातील ब्राह्मणाळा थडी या गावामध्ये गेला असता. तिथे आपण संत्रा बागेला भेट दिली. त्या बागेमध्ये आपल्याला बघा या क्वालिटीचं फळ मिळालेलं आहे की हे फळ कधी फुललं असेल, म्हणजे याचे फुलं कधी आले असेल आणि या क्वालिटीचं म्हणजे आज 22 जुलै 2025 म्हणजे आज रोजी जर या क्वालिटीचं फळ जर आहे तर हे फळ याला फुलं कधी आले झाडाला या आणि असे फळं जवळपास झाडावरती 7 ते 8 फळं मला दिसून आले. आणि बघा क्वालिटी बघा एकदम फिनिशिंग बघा आणि वेट जर बघितलं तर जवळपास एका किलोला 6 ते 7 संत्री बसणार अशी. तर अशा प्रकारच्या आपल्याला काही नियोजन करता येईल का संत्रा शेतीमध्ये? कारण आता आंब्याबहार मृगबहार आपण घेत आहे. आता यावर्षी माझं नगरमध्ये हस्तबहाराचं प्लॅनिंग चालू आहे. त्या भागामध्ये जास्त करून मृगबहारच घेतला जाते, आंब्याबहार घेतला जात नाही. पण यावर्षी पावसाने लवकर हजेरी लावल्या कारणास्तव काही बागा अजूनही खाली आहे तिथे, तर हस्तबहाराचं आपण तिथे प्लॅनिंग करतोय. हस्तबहार जर घेतल्यानंतर आपल्याला आपला बाग जो आहे हस्तबहाराचं जे फळ आहे ते आपल्याला एप्रिल महिन्यामध्ये मिळणार आणि एप्रिल महिन्यामध्ये संत्रा फळाचे भाव हे एकदम म्हणजे उंचावले जातात. कारण त्या मृगबहाराचे जवळपास 5 एप्रिलपर्यंत मृगबहार आटपून जातो. 5 एप्रिल म्हणजे तेव्हा मागल्या वर्षी जवळपास 82-83 रुपये किलो प्रमाणे गेला आणि दरवर्षीच तो 80 ते 90 रुपये किलोच्या दरम्यान असतो. आणि एप्रिल महिन्यामध्ये जर आपलं संत्रा फळ आलं तर 100% 100 रुपये पर केजीचं फळ राहील. तर आपण हस्तबहार घ्यायला पाहिजे का आणि हस्तबहार घेण्यासाठी कसं नियोजन करायला पाहिजे, जमीन कशी झालं पाहिजे, प्रत्येक जमिनीमध्ये सक्सेस होईल का, कुठल्या जमिनीमध्ये होईल, कुठल्या जमिनीमध्ये नाही होईल, आणि अशाच प्रकारच्या संत्राविषयक माहिती करिता तसेच आंब्याबहार मृगबहार आणि यावर्षी येणाऱ्या अडचणी, यावर्षी नवीन लागवडी केलेल्या आहेत त्याचे नियोजन कसे असायला पाहिजे याकरिता आपण संत्रा मोसंबी कार्यशाळा आयोजित केलेली आहे. तरी ही कार्यशाळा 27 एप्रिल 2025 रोजी मुर्शी इथे ठेवलेली आहे. तरी या कार्यशाळेला येण्याकरिता खाली दिलेल्या नंबरवर कॉल करून आपली नोंदणी करावी. तर शेतकरी मित्रांनो भेटूया 27 एप्रिल 2025 रोजी संत्रा मोसंबी कार्यशाळेमध्ये. धन्यवाद.